आता मी समाजसेवक आहे. मी लोकांना टिफिनच पुरवितो. तर बस इथं माझ्याजवळ बस. मी आजारी म्हणजे कधी एवढं माझं काही दुखत नाही. फक्त माझ्या या अर्ध्या अंगाला हे बापाय सुजलेले आहेत. पूर्ण अर्ध्या अंगाला मुंग्या आलेल्या आहेत. वर्ष झालं. फोटो काढते, बोलू नको. नाही बोला बोला, काय असेल ते वेदना होते ते सांगा सगळ्या. त्या दोन्ही पायाला सूज आलेली आहे, चालता येत नाही, काही नाही. याच्यामध्ये असंच काहीतरी होतं. वर्ष झालं मुलीनं खूप खर्च केला माझ्या सगळ्या. तिला काय म्हणायचं. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. बाकी कोणी लक्ष देत नाही का तुमच्याकडे? मी माहेरी सुद्धा आजपर्यंत गेलेली नाही. हा, भांडण आहे त्याचं, त्या भावाचं, त्याच्या मुलाचं. त्याचा भाऊ आहे. भाऊ आहे का तुमचा? बोलत नाही तुमच्या संग? काय सांगू, सगळं म्हणतो माझ्या कुटुंबाला काही माहित नाही. फटकी बांगडी अजून त्याची मला माहित नाही. हा का? तुमची नवऱ्यासाठी 40 तोळे सोनं म्हटलं मी 10च्या भावामध्ये. काय 10च्या भावामध्ये आता कोणी लक्ष देत नाही तुमच्याकडे? कोणीच नाही लक्ष. फक्त मुलीने ती लक्ष, तर तिचा संसार आहे, तिला आपण काय म्हणायचं. चालेल चालेल, नका तुम्ही काळजी नका करू. तुमची जबाबदारी मी घेतो. फक्त मला एक सांगा का तुम्हाला मी टिफिन सुरू करून देतो जेवणाचा. कुठं जात नका जाऊ तुम्ही. तुम्ही आजारी ना? मी आजारी म्हणजे वर्ष झालं ना. या पूर्ण पायाला तर इथपर्यंत मुंगी आलेले आहेत. सगळा खर्च माझी मुलगी करते. मला तुमचा पत्ता एका माझ्या मित्रांनी सांगितला का म्हणे आजी आजारी असते म्हणे, तर त्यांना जेवणाची अडचण येते म्हणे, तर त्या बाहेर घ्यायला जाता म्हणे. पायी पायी जातो, हा हाताला धरतो. जर याचा हात सुटला ना माझ्या हाताला धरलेला, मी बत्कन खाली पडते. नाही नका नका, टेन्शन नका घेऊ. मी तुम्हाला देत जाईन, घरपोच देत जाईन वाटलं असतं. टेन्शन नका घेऊ तुम्ही. तुम्हाला हा बुरुड गल्लीतून आपण चहा काय? बुरुड गल्लीतून आपण त्या विक्रीच्या तिथून मधून जातो तिकडं. हा विक्रीच्या हा हा म्हणजे कोणत्या बुरुड गल्लीतून आपण जातो पुढे. हा 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 तर असा इकडे रस्ता वळतो, मग तिथं बेकरी आहे थोडीशी. हा हा. मग तिथून पुढे गेले की कोपऱ्याला जे दुकान लागतं त्या पुढे दोन तुमच्याकडून चालणं होतं का? हा? चालणं होतं तुमच्याकडून? यांनी धरलं तरी यांनी सोडलं. चाललं म्हणजे लकडतच जाते ना. हा पाय टेकतच नाही खाली. नाही नका नका, त्रास नका करून घेऊ. तुमची जबाबदारी मी उचलतो जेवणाची. तुम्हाला एक फुल टिफिन रोज पूर्ण भरून, पोळ्या भाजी भात पोट भरून तुम्हाला आणून देत जाईल. तेवढं घेऊन घेत जा. त्याचे पैसे तुम्ही आता कोणाला मागाल? अहो पैशाची चिंता करू नका. पैसे मी घेणार नाही तुमच्याकडून. फ्री माझ्याकडून. तुम्हाला असं समजा की मी माझ्या आईची सेवा करतोय. आता ते मुसलमान जे येतात ना, ते काय काय आहे ना, रस्त्यानं, मावशी बसा, आम्ही पैसे नाही घेणार, नका बसा. इथपर्यंत आणते ते एसटी स्टँड पासून, पण 5 पैसे नाही घेत ते. आजी मी तुम्हाला जोपर्यंत माझी क्षमता आहे तोपर्यंत मी तुम्हाला दोघांना, तुमच्या मुलाला आणि तुम्हाला पोट भरून जेवण रोज देत जाईन. त्याचा मला 1 रुपया पण देऊ नका. ही माझ्याकडून तुमची सेवा समजा. तुम्ही माझ्या आईचे आणि तो माझा भाऊचे, बरं का? बसा बसा. नाही नाही, मला डबे द्यायला जायचे. फक्त मला तुमचा पत्ता सांगितला नाही एका जणांनी, त्यामुळे तुम्हाला भेटायला आलो मी. तर मी तुम्हाला थोड्या वेळाने फक्त काय करतो, सगळे डबे झाले का तुमच्यासाठी एक भरून जेवण घेऊन येतो. 7-8 पोळ्या घेऊन येतो. किती मोठी भाजी घेऊन येतो. भात वीत सगळं पोट भरून जेवण घेऊन येतो. तुम्ही आरामशीर खाशाल. कुठं जाऊ नका आणि आराम करत राहा, बरं का? काही चिंता करू नका. मी तुमच्याकडून 1 रुपया पण घेणार नाही. ही फक्त असं समजा का देवाची सेवा करतोय मी, बरं का? तुमचं आडनाव काय म्हणजे? झोंड? झेंड. झेंड. हो साळी. हो, मी पण साळी. मी स्वकुळ साळी. मी पण साळीची. सकुल साळी. हो चालन चालन, काय हरकत नाही. म्हणजे माझ्या नवऱ्याने कधी कुठं काही दिलं नाही, शेजाऱ्याशी बोलून दिलं नाही. फक्त एक नाही, नाही. दिवशी बाजारात जाता जाता शेजाऱ्यांनी विचारलं, कुठं चालले अहो? खाली उतरले अर्जुना. म्हटलं बाजारात चालले. नाही चिंता नका करू तुम्ही, मी आहे तुमच्या सोबत. तर तेवढंच ऐकलं त्यांनी. बाजारातून आल्यावर मला मारलं. मला म्हणे उशीर का लागला, लोकांशी बोलत बोलत जाते म्हणून. तर तेव्हापासून पोरं सुद्धा नव्हते झाले मला. तेव्हापासून घरला कुलूप लावायचे बाहेरून आणि कामाला जायचे. विचार करा, पूर्वी संडास होते का घरात? नाही अजिबात नव्हते. मग मी लाव, मला संडास आली. नाही नाही, भरपूर त्रास भोगेले तुम्ही. तर मला म्हणे बाथरूम मध्ये बसायचं आणि बादलीभर पाणी लोटायचं. पण मी दाराला कुलूप लागल्याशिवाय जाणार. आणि एसटी मध्ये होते कामाला. हा का? 90 रुपये पगार होता त्यावेळेस. चालन चालन, काय हरकत नाही. मी तुम्हाला आहे ना सगळं माझ्याकडून देत जाईन, जेवण पूर्ण पोट भरून, बरं का? काळजी करू नका. आणि अशी चिंता मनात धरू नका. मी तुमच्याकडून 1 रुपया पण मागणार नाही कधीच. आता तो एसटी स्टँडच्या तिथला आहे ना, तो भोजन वाला शिवसेनेचा. हां तो
तुम्हाला 7-8 पोळ्या, किती मोठा भात, किती मोठी भाजी, असं पोट भरून पूर्ण जेवण, अजून लागलं तर अजून जास्त देईल, पण 1 रुपया बी तुमच्याकडून घेणार नाही. मी पण पण मी काय म्हणतो आजी, मी तुम्हाला स्वतः आणून देईन सगळं. ते म्हणतात सर मावशी तुमचं कुणी नाही देऊ ना, आणून देऊ ना. घरगुती जेवण राहील, पोळ्या बिळ्या भात भाजी सर्व जास्त देतो तुम्हाला मी. चिंता नका करू जेवणाची बरं का. आराम करा बसा बसा, काही नाही. मी तुम्हाला अर्धा 1 तासाने आणून देतो. आता नाही ना जेवायला काही. नाही नाही आता ते कालच्या ज्या पोळ्या राहतात ना ते 2 तो माणूस ज्या देतो ना मग त्या सगळ्या आणून देते का? गरम नाही घरी नाही आम्हाला जावं लागतं आणायला. हां, ते करते का? चहा पोळी खाल्ली आता चहा पोळी ते. चहा पोळी खाल्ली का? आता किती वाजता बसला होता चहा? बरं नाही भाऊ, चिंता नको करू, मी तुला आणून देतो चांगलं ताजं ए भाऊ त्याला नाही काही समजत. ए, रडू नको. रडू नको. जास्त रडू नको ना रडू नको रे दादा, रडू नको. काळजी नको करू, मी आहे. काळजी नको करू, मी आहे ना, मी आहे. मी आणून देतो तुला चांगलं ताजं जेवण आणून देतो बरं का. काय सुद्धा नाही कळत त्याला. मी तुला चांगलं ताजं जेवण आणून देतो, चिंता करू नको बरं का. मला फक्त अर्धा 1 तास द्या, मी आणून देतो लगेच तुम्हाला. म्हणतो तू मरू नको लाल तर मी मरतो नाही तर दोघं संगच मरू म्हणतो. काय? दोघं जण संगच. का बरं मरताय? मग कुणी नाही ना मला मग दुखायला लागलं तर अहो मी आहे ना, टेन्शन कशाला घेता तुम्ही, मी आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ. पौर्णिमा, त्यांना 2 डबे काढून दे बरं. ते आपण आणलेले. नाही ना त्यांना तुम्हाला गिऱ्हाईकाला दे. अहो गिरायकाचं जाऊ द्या, मोरू द्या, मला तुम्ही महत्वाचे आहे. तुम्ही काढून घ्या बरं पहिले. रेशनवाला माहिती आहे तुम्हाला, पठाण रेशनवाला हां माहितीये. हां, त्यांनी वर्षभर मला किराणा रेशन घरी आणून दिलं. तुम्हाला डायरेक्ट जेवणच आणून देईन. तुम्हाला रेशन बिशन आणायची गरज नाही, काहीच नाही. मी आहे, टेन्शन नका घेऊ तुम्ही बरं का बेटा. बावड्या बरं का भाऊ. हा, जेवण कर या बाय. 2 टिफिन पौर्णिमा दे त्यांना टिफिन. हा, टिफिन देऊन दे इथं ठेवू द्यायचे ठेवू. हे बघा, हे 2 टिफिन आहे, हे तुम्ही रिकामे करून घ्या. रिकामे केले का मी थोड्या वेळाने घ्यायला येतो, फक्त तेवढे मला द्या बरं का भाऊ. याच्यात जेवण आहे. हा, तुला जसं जमल तसं कर, बाकीचं मी करून घेतो बरं का. रडू नको आता. मी तुझा भाऊच आहे. रडू नको परत. बरं मी काय म्हणतो आजी, रडू नका. मी तुमचा मुलगाच आहे, तो मी त्याचा भाऊच आहे. चिंता करू नका. हे डबे फक्त 2 डबे दिले तुमच्या दोघांसाठी. एक रिकामे करून द्या मला, थोड्याने घ्यायला येतो फक्त मी बरं का. येऊ का आजी?